चिकित्सेचा विचार केला ना तर आपल्याला 2 टप्प्यात चिकित्सेचा विचार करावा लागणार आहे। तर 2 टप्पे कोणते? तर सगळ्यात आधी काय आहे की जो कचरा रक्तात आलेला आहे, जो किडनीने फिल्टर केलेला नाही, तो कचरा रक्तात आलेला आहे, तो किडनीमध्ये काही प्रमाणात साठलेला आहे, काही रक्तात फिरतोय। तर आपल्याला सगळ्यात आधी हा कचरा शरीराच्या बाहेर काढावा लागेल। आणि दुसरं आहे की हा कचरा पुन्हा तयार होऊ नये याच्यासाठी मग आपल्याला आहार विहारावर आपल्याला काम करावं लागेल। आता पहिला आहे की हा कचरा रक्तातून बाहेर काढायचा। तो बाहेर काढायचा कसा? तर आयुर्वेद शास्त्रामध्ये जी शोधन चिकित्सा आहे तर त्या शोधले हे स्नेहपूर्व प्रयुक्तेन स्वेदना वजिते अनिलहा पुरुषमूत्र रेतांसी न सज्जती कथंचन। म्हणजे त्यातील 3 मल आहे, विशेष मल, स्थूल मल, त्याच्यानंतर मूत्र मार्गाद्वारे जे मल बाहेर टाकले जातात ते, आणि तिसरा मार्ग आहे स्वेदन मार्गाद्वारे। तर हे शरीरात न थांबता ते शरीरातून आपोआप बाहेर पडतील आणि एकदा का हे बाहेर पडले तर शरीर शुद्ध होईल। आता किडनीच्या आजारामध्ये जे किडनीने फिल्टर करून मूत्रातून जे द्रव्य बाहेर टाकलेले नाही ते आपल्याला